पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। सर वाड्याच्या तळघरात जे सांगाडे सापडलेत त्याचे हे लॅब रिपोर्ट आहेत। मुद्दाम वाड्यावर घेऊन आलो नाही। गुड। आणि आता या संदर्भातले सगळे क्ल्यूज प्रूफ्स एकत्र करा। सर आता लवकरच आपण सगळ्यांना नेनेंचा खुनी कोण आहे ते सांगू। मला माहितीये कोणीही काहीच बोलणार नाहीये ना, पण मला बोलावंच लागेल कारण आम्ही अडकलोय ना इथे। काय झालं रे? काही नाही गाई, आम्ही विश्वासराव बद्दल बोलत होतो। अरे काय केलं ना त्यांना? अगं आम्हाला मुंबईला जायचं होतं आणि त्यांनी खोटं सांगून आम्हाला इथेच थांबवून ठेवलंय। त्यांनी आईंना अंगारा दिलाय, त्याचं काय? अगं तो एका बाबांनी दिलेला अंगार आहे, आपलं सगळं व्यवस्थित व्हावं ना म्हणून दिलाय तो। कशावरून? कशावरून? ते दुसरंच काही नसतं तर? अगं म्हणजे काही असू शकतं ना, औषध, स्लो पॉइझन वगैरे। त्यांनी काय झालं तर? रे बाय, ह्यो माझ्या जीवावर उठलो की काय? अरे पण मी काय केलंय त्याचा? म्हणान सांगते पास झाला यो पाहुणचार, त्या विश्वासरावात जाऊ सांगा। कोणाक बाहेर काढतास? विश्वासरावात? बाय आता तुमका पुळको येत, तुमचो मानलेलो भाव हा ना तो। होय, असा माझा तो भाव, कारण त्यांनी माझ्या लग्नासाठी पुढाकार घेतल्यान। चांगलो माणूस होतो। बघितलास? म्हणजे सख्खे भाव काय म्हणतात तर राहुला बाजू, त्यांचं काय होता तर होऊ दे, ह्यांचा भला होता ना। वहिनी शांत बस ना जरा, तो काम करतो ना, करू दे त्याला। तो शोध घेतोय, घेऊ दे त्याला त्याचा शोध। तुमका काय करूच आता करा। चला तुम्ही आज चला। सरिता चला। अरे तिला आये हाय येवा इले मी
आर्चिस आलो. घरात काय चाललेलं हा आणि या काय तुमचा काय झाला गो? घरातली सगळी माणसं त्या विश्वासरावाच्या जीवावर उठलीत हत. ते का घरातून बाहेर काढूक बघतात. त्याचा पण काहीतरी करतली. त्या छायाचा लग्न करूक त्यांना पुढाकार घेतल्या ना. आता त्याच्याच अंगावर येत सगळं. विश्वासराव साधू नाही हा. तो कोणाच्या तरी हातात बेड्या टाकतोच. बघूत आता कोणाच्या हातात बेड्यो पडतात आणि कोणाचा काय होता. पुरावे हाती लागलेले आहेत. त्यामुळे आता फार वेळ लागणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही दिवसातच नेनेंचा खुनी तुमच्या समोर आणेन. हो, माझा शब्द आहे. तुम्हाला न्याय मिळेल. मी बोलतो तुमच्याशी नंतर. ओके. नेने काकांच्या बायकोचा फोन होता का? माहिती असूनही असं विचारणं कितपत योग्य आहे? आणि खोटं बोलणं ते कितपत योग्य? गरज किंवा कधी कधी नाईलाज. पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर? दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणूनच मला माझी ड्युटी करणं महत्वाचं आहे. पण तुझ्या ड्युटीमध्ये कायदा मोडणं येतं का? कायद्याचं रक्षण करण्यासाठीच काम करतो आम्ही. थांब विश्वासराव, मला बोलायचंय तुझ्याशी, तेही सगळ्यांसमोर. माझी काहीच हरकत नाही. कुठे इथे बोलायचं का आतमध्ये जायचं? माधव, अच्छा इथेच बोलायचंय का? दत्ता भाऊजी, अभिराम, काय झालं जाऊबाई? बोलायचंय ना विश्वासरावशी. तू पण थांब इथेच. अहो अरे अभिराम, एकटाच का आलास? दीपिकालाही बोलाव. त्यांनाही बोलवलं पाहिजे. बहिणींना सगळ्यांसमोर बोलायचंय ना. सरिता वहिनी आईंना पण बोलवा. देविका, देविका. निलिमा वहिनी, छायाताई पण आली. उभे का? बसा ना. बोला निलिमा वहिनी, विचारा काय विचारायचे ते. विश्वासराव, तू आम्हाला आमच्या घरामधून बाहेर जायचं नाही असं सांगितलं. पण निलिमाने तिच्या एका ॲडव्होकेट मित्राशी बोलणं केलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय की मी असं तुम्हाला थांबवून ठेवू शकत नाही, हो ना? काल रात्री आपलं याच्यावर बोलणं झालंय. एम आय राईट? हो, पण मला हे सगळ्यांच्या समोर क्लिअर करायचंय. असं खोटं का सांगितलंस? काहीतरी कारण असेलच ना. मग ते कारण सांगायचं ना. जर ते कारण योग्य असतं तर आम्ही सुद्धा तयार झालो असतो थांबायला. पण हे असं खोटं बोलणं. खोटं बोलणं ही गरज असू शकते, नाईलाज असू शकतो. पण खोटा किती बोलतात? आधी या घरातीला त्या अभिरामाच्या लग्नाचं कारण घेऊन त्यात तुम्ही पोलीस आहात हे आमच्यापासून लपून ठेवलं. नंतर काय घरात सोन्याचं हांडू सापडलो अशी बातमी पेपरात छापून आणलं.
नाही, मी खरंही छापू शकलो असतो. नायकांच्या वाड्याच्या तळघरात हाडांचे सापळे सापडले. पण मग नंतर काय झालं असतं याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे दत्ता भाऊ. दत्ता भाऊ, मी खोटं बोललो, पण त्यामागेही काही कारण आहे. इनफॅक्ट सगळेच सगळ्यांना खरं सांगतात असं नाही ना. असं नाही विश्वासराव, पण तुम्ही हा इल्यापासून घराचा सगळा पोलीस स्टेशन झालेला, दिवस रात्र चौकशी तपास, आम्ही असं काय केलं? विश्वासरावा, हात जोडते मी तुझ्या. काय केलं हा माझ्या पोरांनी? तू इतके दिवस ह्या घरात राहुलस, तू का वाटता काय माझे पोर नेनेंचं खून करतील? हा, आता दत्ताचं थोडं राग हा नेनेंवर. ते का ती मांगरावरची जमीन मिळाली म्हणून नाराज राहतो. त्याच्या वाट्यात काही येऊक नाही म्हणून चिडचिड करता, पण तरी सुद्धा तो नेनेंचं खून नाही करतलो. आता ह्या माधवाकडे बघ. अरे मुंबईसून इलो हा तो, ते का मुंबई काम हत, निलिमा पण काम असतली, पण तुझ्या सांगण्यावरून ती दोघं हाय थांबली. नाहीतर त्यांचं हाय सर काय काम हा सांग ना. आता हे अभिराम तुझो मित्रच हा ना तो. अरे नुकताच त्याचा लगीन झाला हा, ते का त्याचा संसार करूचा हा, परीक्षा देऊचा हा, पण तो अडकलो हा ना. अरे किती वागतोस असं आमच्याशी? हात जोडतोय मी तुझ्या. आई, प्लीज हात जोडू नका प्लीज. मी फक्त माझं काम करतोय. माझा कुणावर पर्सनली राग नाहीये किंवा मी कुणा एकाला टार्गेटही करत नाही. पण संशयाची सुई सगळ्यांवरच आहे. त्यामुळे मी कुणालाही सोडू शकत नाही. कुणालाही. मला विश्वासचं म्हणणं पटतंय. तो विनाकारण काही करणार नाही ना. वहिनी आज सगळ्यांसमोरच विचारलंय ना, म्हणून सगळ्यांसमोर सांगतो. मी या वाड्यामध्ये अभिरामच्या लग्नासाठी जरी आलो असलो तरी एक पोलीस म्हणून मी या वाड्यात राहू शकत नाही. करेक्ट, एकदम करेक्ट. पण तरीही मी इथे राहतो का? या वाड्यातली माणसं सेफ नाही आहेत. नेने वकिलांचा खून झालाय आणि आणखीही कुणाचा खून होऊ शकतो. मला मान्य आहे, मी पोलीस स्टेशन मध्ये थांबून माझं काम करू शकतो, पण तरीही मी इथे राहतो. आणि या वाड्यात जे घडतंय त्याचाही शोध लावायचाच आहे, हो ना? सो या रिझन साठी मी इथे राहतो. आता राहिला प्रश्न निलिमा वहिनींचा. मी त्यांना इथे का थांबवून ठेवलं? अर्चिस, हो इकडे. इकडे. याला पण कळलं पाहिजे ना मी मुंबईला तुम्हाला का जाऊ दिलं नाही याचं कारण. बघा फोटो. कुणाचा फ्लॅट आहे हा? आमचा मुंबईचा फ्लॅट आहे. हा दाखव, मामाला दाखव. मामा, हा फोटो आपल्याच फ्लॅटचा आहे, पण हा असा. अरे काय झालेला हा? मका कळेल काय? सांगतो, सगळं सांगतो.
यांच्या मुंबईच्या राहत्या घरावर पोलिसांची पाळत होती. एक दिवस हे घर फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते निसटले. ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांच्याकडे लोखंडी हत्यारं होती. आता मी तुम्हाला जाऊ दिलं असतं तर आज तुम्ही तिथे असता, आणि आज तुम्ही तिथे असता. पण याबद्दल आम्हाला काहीच कसं नाही सांगण्यात आलं. मुद्दामच. तुमच्या सोसायटीतल्या लोकांनाही तशा सूचना दिल्या गेल्या होत्या की तुम्हाला याबद्दल काहीही कळता कामा नये. कारण जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही तिकडे जाण्याचा आग्रह धरला असता, कदाचित गेलाही असता. पण मग पुढे काही झालं असतं तर असो. पण आता सांगावं लागलं. मी खोटं बोललो, पण कायद्याच्या विरोधात जाऊन नाही, गरज म्हणून, तुम्हाला वाचवण्यासाठी. आणि आता तरीही जर माझ्या इथे राहण्याला तुमची काही हरकत असेल तर ठीक आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, आय एम सॉरी. निलिमा वहिनी, आता तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला नाही अडवणार. तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यावर कसलीही बंधनं नाही. हा, पण मी माझं काम नक्कीच करेन. एक मित्र म्हणून नाही, तर एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून. बाय द वे, एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. तळघरामधल्या हाडांच्या सांगाड्यांचे लॅब रिपोर्ट्स आलेत. ते सांगाडे? वेट वेट वेट. आमची माणसं त्या सगळ्याची संगती लावतील आणि मग कोण आरोपी आहे ते सांगतील. निलिमा वहिनी, मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. कोण? पांडू, हे पांडू, पांडू. विश्वासराव भाऊ, काय झाला? ए खोड्या, माझं एक काम कर. हा, काय ता? जा, माझी बॅग आणशील? हा, जात आहे. जा, घेऊन ये. तुमची बॅग आणूची? तुमची आणतोय बॅग. तिथे लय मी विसरलंय. मारू भाऊ, बाजू ठेवा. वहिनी बाजू ठेवा. बॅग, तुमची बॅग. तुम्ही काय चालतास? आहे इथेच. चष्मा लावल्याने. मग तुम्ही आता वाड्यात नाही राहणार? नाही. कधीच येणार नाही? होय, येईन ना कधी कधी. येईन कामासाठी. चौकशी करू ना? चला भेटूया मग. निघाले विश्वासराव भाऊ, निघाले. विश्वास, थांब. मी तुला जाऊ नाही देणार आहे. तुझ्या मित्राचं घर असताना दुसरीकडे राहशील तू? येईन ना कधी कधी मित्र म्हणून चहा प्यायला. पण इथे राहून मी आता ड्युटी नाही करू शकत. सॉरी विश्वासराव, तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि आम्ही तुला खोटं ठरवत होतो. निलिमा,
विश्वासराव, आय एम सॉरी आणि थँक्यू सो मच. विश्वासराव, तुम्ही प्लीज कुठे जाऊ नका. वी नीड यू हिअर. विश्वासराव, हेच थांबा. हे बघा, झाला आता झाला, राहायचून जाऊ नको. आता आग्रह करताय, पण एकदा चौकशी सुरू केली की नंतर पुन्हा भांडायला याल माझ्या बरोबर, आणि मला तेवढीच कामं नाहीये. थांब रे बाबा, तुका कोण काही एक बोलूसा नाही. चला, म्हणजे आता या घरातलं आणखीन एक लग्न लावूनच मी जाणार.